की अरे माझा मुलगा ना फोर्थ मध्ये आहे, तर मला खूप लेट झालं का हो म्हणलं फाउंडेशन स्टार्ट करायला. मला जेई करायचंय हो त्याला. ओ माय गॉड, आय सेड फोर्थ मध्ये. अरे नाही यार, खूप लेट झालं आता तुम्हाला. जन्म झाल्या झाल्याच तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे होतं. नाव काहीच होऊ शकत नाही. यू मिस्ड इट, आय सेड. राईट एज टू स्टार्ट फॉर दी जेई प्रिपरेशन. करेक्ट एज, करेक्ट स्टँडर्ड, करेक्ट ग्रेड काय असायला पाहिजे आयडियली, जर का IIT जेईचं प्रिपरेशन करायचं असेल तर. आणि करेक्ट स्टँडर्ड मध्ये जेव्हा आपण स्टार्ट करतो त्याचे ऍडव्हान्टेजेस काय असतील हे आज आपण डिस्कस करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो माय नेम इज स्मिता चौधरी अँड वेलकम टू माय चॅनल. हल्ली पेरेंट्समध्ये ना इतकं अवेअरनेस आलंय की मुलांचा कल बघून जेई करायचंय, नीट करायचंय का इतर अजून काही करायचंय, आधीच ते त्याच्यासाठी एक्सप्लोर करत असतात. कोचिंग, क्लासेस, व्हॉट एव्हर. आमच्या वेळेला काय व्हायचं की 10th मध्ये किती मार्क्स पडतायत ते बघायचं आणि 10th मध्ये कसे मार्क्स पडतील त्याच्यावर डिसाईड करायचं सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं. आजकाल सगळ्याच स्ट्रीम्समध्ये खूप सारे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मेजॉरिटी मुलं 10thच्या नंतर जेई करतात 11th आणि 12th साठी. पण त्यातली 20 to 25% मुलं अशी असतात की जी खूप अगोदरपासूनच प्रिपरेशनला स्टार्ट करतात, म्हणजे 11thच्याही आधीपासून. हे बघा, तुमचं जर का गोल डिसाइडेड असेल, तुमचं करिअर पाथ तुम्हाला डिसाइडेड असेल आधीच, तर तुम्ही नक्कीच अगोदरपासून स्टार्ट करू शकता. आता लवकर म्हणजे किती लवकर, आयडियली व्हॉट स्टँडर्ड, हे आता आपण बघूया. आता हल्ली पेरेंट्स, मी म्हणलं तसं, त्यांच्यावरच जास्ती जबाबदारी आहे. कारण मुलं खूप इमॅच्युअर्ड असतात, त्यांना एवढं काही बाहेरचं एक्सपोजर नसतं. त्यामुळे 99% डिसिजन्स पेरेंट्स घेतात. आणि पेरेंट्स ना 6वी, 7वी, 8वी खूप अगोदरपासून मुलांवर खूप प्रेशर देतात असं मला वाटतं. त्यांना ना 8th स्टँडर्ड पर्यंत कुठलं तरी एक आर्ट, कुठली कला किंवा त्यांना जे आवडत असेल ते एनी स्पोर्ट, हे सगळं त्यांना ना खूप एक्सप्लोर करायला वाव द्यावा असं मला वाटतं. आणि अननेसेसरी प्रेशर तर देऊच नाही. मग नंतर अकॅडमिक्स आहेच आहे. हल्ली मुलांना ना 5th, 6th पासून सुद्धा जेई प्रिपरेशन लावतात. काय तर म्हणे फाउंडेशन. हे बघा, ऍव्हरेज स्टुडंटसाठी ना जेई, IIT जेई, IIT मिळवण्यासाठी सुद्धा 2.5 ते 3 वर्ष मॅक्झिमम तुम्हाला लागतं एकदम स्क्रॅच पासून खूप चांगला अभ्यास करण्यासाठी. ओके, तर 11th आणि 12th तुम्ही फुल फ्लेज्ड करणार आहे, राईट. पण 9th आणि 10th मध्ये तुम्ही तुमचं स्कूलला प्रायोरिटी ठेवून तुम्ही 9th पासून स्टार्ट करू शकता. सो आयडियल एज, आयडियल स्टँडर्ड शुड बी यू कॅन स्टार्ट युअर IIT फाउंडेशन इन 9th स्टँडर्ड. तर 9th स्टँडर्ड शुड बी आयडियली वेन यू कॅन स्टार्ट युअर जेई फाउंडेशन. एकदा ना मला एका पेरेंटने विचारलेलं की अरे माझा मुलगा ना 4th मध्ये आहे, तर मला खूप लेट झालं का हो म्हणलं फाउंडेशन स्टार्ट करायला. मला जेई करायचंय हो त्याला. ओ माय गॉड, आय सेड 4th मध्ये. अरे नाही यार, खूप लेट झालं आता तुम्हाला. जन्म झाल्या झाल्याच तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे होतं. नाव काहीच होऊ शकत नाही. यू मिस्ड इट, आय सेड. अरे 4th मध्ये काय आहे, म्हणजे मला खरंच क्यू येते अशा पेरेंट्सची की अरे तुम्ही मुलांना जगूच देत नाही. एनिवेज, एज फॅक्टर ना एक जस्ट मेंटल बॅरियर आहे असं मला वाटतं. तर स्मार्ट वर्क आणि एकदम सिस्टमॅटिक अप्रोचच की आहे सक्सेसची. आता 9th मध्ये फाउंडेशन लावायचं म्हणजे खूप तुम्हाला स्ट्रेस नाही आला पाहिजे, कारण त्यावेळेला तुमचं स्कूलिंग, तुमचं स्कूल, फुल डे स्कूल आहे, हे तुमची आधी प्रायोरिटी आहे. त्यामुळे तुम्ही एक 2-3 तास किंवा आठवड्यातून एक 4-5 तास असं काहीतरी कोचिंग लावलं पाहिजे की त्याच्यात ना खूप काही तुमच्याकडून एक्सपेक्टेड नाहीये. फक्त एक थोडंसं ब्रशअप करायला, की तुम्हाला थोडंसं तुमच्या स्कूल लेवलपेक्षा थोडंसं ऍडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला PCM समजायला पाहिजे. यासाठी आपण 9th पासून स्टार्ट करायचं. खूप एक्सपेक्टेशन ठेवायचं नाही 9th आणि 10th मध्ये. 8th मध्ये असतानाच ना तुमच्या जवळपासचे चांगले कोचिंग शोधायचे, म्हणजे मग 9th पासून तुम्ही एकदम डे 1 पासून तुम्ही कोचिंग लावू शकता. आता चांगलं कोचिंग शोधणे हे सुद्धा एक टास्क आहे बरं. तर चांगल्या कोचिंगचे पण बरेच पॅरामीटर्स असतात. सो हाऊ टू चूज अ गुड कोचिंग फॉर जेई, ह्याच्यावर एक व्हिडिओ करीन. सो दॅट वुड बी व्हेरी मच इन्फॉर्मेटिव्ह अगेन. तर 8th मध्ये असताना चांगलं कोचिंग शोधायचं आणि मग 9th पासून डे 1 पासून तुम्ही स्टार्ट करायचं. मुलं लहानच असतात,
त्यामुळे पेरेंट्सवर जास्ती जबाबदारी असं मला वाटतं. 11th पासून कोचिंग स्टार्ट करायला हरकत नाहीये, पण जो लवकर स्टार्ट करेल त्याला फायदा होणारच, हे तर तुम्ही मान्य कराल ना. लवकर म्हणजे खूप लवकर स्टार्ट करून अजिबात उपयोग नाहीये, कारण की खूप लवकर जर का स्टार्ट केलं ना तर ऍक्च्युअल जेव्हा त्यांना पूर्ण त्यांचा जीव ओतायचा असतो 11th आणि 12th मध्ये, तोपर्यंत त्यांचा सगळा इंटरेस्ट गेलेला असतो मुलांचा. म्हणून 9th एकदम करेक्ट एज आहे. तुम्ही 9th पासून बरोबर मुलांना लावलं पाहिजे. पण 9th मध्ये मुलांना मात्र सांगितलं पाहिजे की बाबा हे पुढचे 4 वर्ष तुम्हाला सिरियसली जेईचं प्रिपरेशन करायचंय. आणि 9th आणि 10th मध्ये सुद्धा तुमचं डिसिजन असं काही नक्की होत नसेल ना, तुम्हाला जेई करायचंय का नीट करायचंय, तर तुम्ही 9th आणि 10th मध्ये तुम्ही PCM बरोबर बायोलॉजी पण ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता ओव्हरऑल आपण जेईचे रँक्स बघितले ना, किंवा जेईचं सक्सेस रेट बघितला, तर त्यातलं ना मेजॉरिटी जणांनी खूप अगोदरपासून स्टार्ट केलेलं असतं, की फाउंडेशन म्हणजे 9th पासून वगैरे त्यांनी स्टार्ट केलेलं असतं. तर आता आपण 11thच्या अगोदर म्हणजे 9th पासून स्टार्ट केल्याचे काय ऍडव्हान्टेजेस असतील ते आपण 1 by 1 बघूया. सो 10 पॉइंट्स, 10 ऍडव्हान्टेजेस मिनिमम आहेत इथे. सो विल जस्ट गो 1 by 1. पॉइंट नंबर 1, 9th आणि 10th पासून आपल्याला ना एकदम PCMचं खूप खूप प्रेशर आणायचंय मुलांवर, म्हणून आपण जेई प्रिपरेशन करायची नाहीये. पण का बरं करायची आहे, की आपल्याला मुलांना PCM बद्दल त्यांना आवड निर्माण झाली पाहिजे. आवड नाही, पण त्या उलट PCMच्या प्रेमात पडावं मुलांनी, ह्याच्यासाठी आपण त्यांना 9th पासून लावणार आहोत. पॉइंट नंबर 2, जेईच्या पॅटर्नमध्ये स्वतःला ढळून घेण्यासाठी आपण हे त्यांना लावणार आहोत. पॅटर्नमध्ये ढळून घेणं म्हणजे काय, त्यांना नेगेटिव्ह मार्क्स असतात, जेईचं पॅटर्न वेगळा असतो, +3 -1 मेन्सचा पॅटर्न असतो. नंतर त्यांना ना कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यावेत, हे त्यांना समजलं पाहिजे. खूप त्यांच्याकडून अजिबात अपेक्षा नाहीये, जस्ट त्यांना पॅटर्न मध्ये ढळून घेण्यासाठी आपण त्यांना फाउंडेशन लावणार आहोत. हे झालं पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3, नेगेटिव्ह मार्क्सची सवय त्यांना व्हावी, ह्याच्यासाठी आपण त्यांना लावणार आहोत फाउंडेशन. नेगेटिव्ह मार्क्सची सवय व्हावी म्हणजे काय, मुलांना ना स्कूलमध्ये खूप मार्क्स मिळायची सवय असते. पेरेंट्सला पण ती सवय होऊन जाते की अरे आपल्या मुलांना 90%, 95% मिळतात. तसं जेई नसतं. जेई खूप लो स्कोरिंग एक्झाम आहे. पॉझिटिव्ह मार्क्स मिळणं हे सुद्धा खूप एक चांगली अचीवमेंट असते. त्यामुळे आणि सुरुवात जेव्हा होते मुलांची तेव्हा नेगेटिव्ह मार्क्स मिळतात, कारण ते पॅटर्नच तसं आहे. त्यामुळे नेगेटिव्ह मार्क्स होण्याची सवय होण्यासाठी फाउंडेशन लावायचंय. पॉइंट नंबर 4, पॉइंट नंबर 3 लाच लागू नये हा, की 0 इज बेटर दॅन -1 हे समजण्यासाठी फाउंडेशन लावायचंय. हे समजतं, नुसतं सांगून समजत नाही, ह्याला ना वेळ जायला लागतो. ही पण एक प्रॅक्टिस आहे, हा पण अभ्यासातलाच एक भाग आहे. 0 इज बेटर दॅन -1. -1 कधी मिळतं मुलांना, जेव्हा मुलं सम रॉंग करतात, राईट. त्यामुळे सम रॉंग न करणे, त्याच्यापेक्षा सम सोडून दिला की 0 मिळतो, हे त्यांना अभ्यासाने समजणार आहे. ह्याच्यासाठी फाउंडेशन लावायचंय. त्याच्यासाठी पण थोडा वेळ जायला लागतो ना. पॉइंट नंबर 5, आपल्यासारखीच सेम त्याच वर्षी जेई ज्यांना द्यायची आहे त्यांनी पण फाउंडेशन लावलेलं आहे. तर त्या मुलांची काय मेंटॅलिटी आहे, अशीच आपल्याला सुसंगत मिळावी, चांगला ग्रुप व्हावा आणि चांगली संगत, चांगला सहवास, चांगल्या मुलांशी संगत, चांगल्या मुलांशी आपल्या विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी फाउंडेशन लावावं. त्यामुळे खूप बॉन्डिंग चांगलं होतं मुलांमध्ये. पॉइंट नंबर 6, CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्याची सवय होण्यासाठी फाउंडेशन लावायचं. ही प्रॅक्टिसनेच होणार आहे. डायरेक्ट 11th मध्ये जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर थोडे दिवस जे तुमचे खूप महत्वाचे असतात, तर ते थोडे दिवस जातात तुमचं CBT समजून घेण्यात. तर हे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट समजून घेण्यासाठी फाउंडेशन लावावं. पॉइंट नंबर 7, डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी, बीइंग कन्सिस्टंट, कॉन्सन्ट्रेशन, हे सगळं जेई प्रिपरेशन मध्ये जरुरी आहे. हे समजण्यासाठी फाउंडेशन जॉईन करावं. पॉइंट नंबर 8, तुमचं स्कूलमधलं तुमचं शिक्षण खूप चांगलं असेल, नो डाऊट, फाईन, पण तरी सुद्धा हे नेक्स्ट लेवलचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमचे फंडामेंटल्स, बेसिक्स
हे तुमचे खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत ऍज कम्पेअर्ड टू युअर स्कूल लेवल. स्कूल लेवलपेक्षा 2 पावलं पुढे असतात हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा सिलेबस. त्यामुळे हे समजून घेण्यासाठी तुम्ही फाउंडेशन जॉईन करायला पाहिजे. पॉइंट नंबर 9. 9th आणि 10th मध्ये सुद्धा बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. त्याच्यासाठी तुमचं प्रिपरेशन चांगलं होतं जेव्हा तुम्ही लवकर जॉईन करता. ओके, फॉर एक्झाम्पल NTSC आहे, ऑलिम्पियाड्स आहेत, NSTSC आहे, IOQM असतं, IMOच्या एक्झाम्स आहेत, SOFच्या एक्झाम्स आहेत. बऱ्याच एक्झाम्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स की ती देण्याची सवय होते तुम्हाला जेव्हा तुम्ही थोडंसं लवकर जॉईन करता. त्याच्यासाठी लवकर जॉईन करायचं. पॉइंट नंबर 10 खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की 9th आणि 10th मध्ये ऍज कम्पेअर्ड टू 11th आणि 12th 9th आणि 10th मध्ये तुमच्याकडे ना वेळ तसा भरपूर असतो. कारण 11th आणि 12th तुमचं फुल फ्लेज तुम्ही तुमचे पूर्ण 24 तास जरी दिले ना जेईला तरी सुद्धा तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही, एवढं जेई वास्ट असतं. त्यामुळे 9th आणि 10th मध्ये कम्पॅरेटिव्हली तुमच्याकडे चांगला वेळ असतो. तर तो वेळ चांगला सत्कारणी घालवावा म्हणून आपण लवकर जॉईन करायचं. कारण मग तुम्ही स्ट्रॅटेजीज नवीन नवीन वापरू शकता की तुम्हाला आता तुम्ही एक्झाम देताय तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे तुमच्या एक्झाममध्ये, तर आधी आपण फिजिक्स सोडवायचा, मग तुम्हाला छान जातो पेपर. किंवा आधी केमिस्ट्री सोडवला की मला वेळ पुरतो. हे सगळे जे वेगळे वेगळे तुम्हाला स्ट्रॅटेजीज असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिन्हीपैकी कुठला सब्जेक्ट अगोदर घेतला तर मला सगळा फुल पेपर माझा कम्प्लीट होतो, कुठला लास्टला ठेवला पाहिजे म्हणजे मग थोडंसं मला स्ट्रेस कमी येतो. हे सगळे तुमचे स्ट्रॅटेजीज तुम्हाला जेव्हा अप्लाय करायचे असतात त्यावेळेला तुम्हाला थोडासा वेळ द्यायला लागतो त्या एक्झामसाठी, वेळ द्यायला लागतो त्या प्रिपरेशनसाठी. तर हा एक इतका महत्वाचा पॉइंट आहे की ह्याच्यासाठी तुम्ही लवकर जॉईन करायचं असतं फाउंडेशन. नाहीतर मग एकदम 11th मध्ये तुम्हाला हे असे वेगळे वेगळे प्रयोग करायला वेळच होत नाही. कारण तेव्हा जर का तुम्ही स्टार्ट केले प्रयोग करायला, तुमचे महत्वाचे जर का महिने घालवले तुम्ही तर मग प्रॉब्लेम येईल तुम्हाला, मग तुमचे बॅकलॉग्स राहतील. त्यामुळे हे सगळे तुम्हाला प्रयोग करण्यासाठी, एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी तुम्ही हे जेईचं फाउंडेशन 9th पासून आयडियली जॉईन करायला हवं. तर ऍट द एंड मी मगाशी म्हणले तसं परफॉर्मर्स किंवा रँक होल्डर्स जे असतात ते नक्कीच लवकर जॉईन करतात. आणि द सिक्रेट ऑफ गोईंग अहेड इज टू स्टार्ट अर्ली. आणि थोडी लवकर स्टार्ट केली की तुम्हाला ना तुमचं डेस्टिनेशन खूप लांब वाटत नाही, तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनची सवय होते. यू शुड स्टार्ट अर्ली टू रीच ऑन टाइम. द सिक्रेट ऑफ गोईंग अहेड इज टू स्टार्ट अर्ली. आणि वन डे ऑल युअर एफर्ट्स लवकर उठण्याचे, रात्री जागरणाचे, ऑल विल पे ऑफ डेफिनेटली.